शेतकरी मित्रांनो, राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून राजकारण सध्या तापलेलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी आंदोलन आणि मोर्चांचा मार्ग अवलंबला आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील शेतकऱ्यांचा कृषी उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. या समितीकडून पिकांच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत मजुरीवर होणाऱ्या खर्चांपैकी 50% खर्च मनरेगा मधून देण्याबाबत समिती अभ्यास करून अहवाल सादर करेल. या समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री कोकाटे यांनी दिली आहे. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा आमदार कडू यांनी दिला होता. त्यानंतर कृषी मंत्र्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. तसेच शेतमजुरांची निम्मी मजुरी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून देणे तर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची ग्वाही कृषी मंत्र्यांनी कडू यांनी दिली आहे. राज्यातील शेती प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी उच्च अधिकार समिती स्थापन करण्यात येणार असल्याची ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे शेती प्रश्नांच्या निमित्ताने विविध भागातील शेतकरी मागण्या करत आहेत. तसेच वायदे बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. वायदे बंदीला मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं बाजार अभ्यासकांचं मत आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे महायुती सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी शेतकरी मागणी करत आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर सुमारे 35,000 कोटींचं कर्ज थकीत आहे. सरकार कर्जमाफी करेल या आशेने शेतकरी कर्ज भरण्यास टाळाटाळ करत असल्याचं बँकांचे अधिकारी सांगतात. तर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देण्यास बँकांकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.